नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या मोवाड नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 व वार्ड क्रमांक 12 मधील मारुतराव सरोदे यांच्या घरा शेजारी असलेले हे मिरची केंद्र व पीठ गिरणी यामुळे परिसरामध्ये दूषित वातावरण होत आहे, नागरिकांच्या श्वसनावर परिणाम होत आहे। त्या अनुषंगाने आपल्यासोबत तक्रार करता आहेत कर रामचंद्र ठोंबरे। काय सांगू शकाल, केव्हापासून हा त्रास निर्माण झालेला आहे परिसरामध्ये? जेव्हापासून मिरची गिरणी चालू झाली त्या दिवसपासून हा त्रास निर्माण झाला आहे। अगोदर त्यांची जी मिरची गिरणी होती ती त्यांच्या घरी होती, तर त्यांना त्या मिरची गिरणीपासून त्यांना त्रास होता, पण त्यांचा त्रास आता आम्हाला देऊन राहिले। त्यांना त्रास होता म्हणून त्यांनी जी मिरची गिरणी आहे ते आता आमच्या घराजवळ आणली आहे। म्हणजे ही गिरणी पूर्वी त्यांच्या घरी होती, तर ही स्थलांतर करण्यात आली। ही गिरणी स्थलांतर करण्यात आली आहे। जेव्हापासून त्यांनी स्थलांतर केले तेव्हापासून आम्हाला त्या मिरची गिरणीचा खूप त्रास आहे। मग या संबंधामध्ये आपण स्थानिक प्रशासनाकडे तक्रार वगैरे केली असेल? आम्ही नगर परिषद मोवाडला तक्रार केली। त्या तक्रारीचं अजूनपर्यंत काही निवारण झालं नाही। आम्ही शिवसाहेबांना भेटलो तर शिवसाहेब म्हणाले की नाही, आम्ही करतो कारवाई, माझ्याकडे 100 काम आहे। 100 काम असून सुद्धा शिवसाहेबांनी एकदा पण आटाचक्कीला किंवा आमचं मन समाधान न करण्यासाठी त्यांनी विजिट पण दिली नाही। जी गिरणी आहे किती तास सुरू राहते, रात्रीला आणि दिवसाला? याचे काही टाइम नाही ठरवलेला आहे। तेव्हा सकाळी 8 पासून रात्री 9 पर्यंत अशी चालू असतात आणि केव्हाही चालू करतात, रात्री सुद्धा चालू करतात ते। त्यांचा आम्हाला शोषणाद्वारे बराचसा पीठ गिरणी आणि कांडप मिरची गिरणीचा आम्हाला बराचसा त्रास होऊन राहिलेला आहे। त्या चालू असतात त्यांचा धुरांडा बाहेर असलेले परिसर, आमच्या घरी असलेले कपड्यावर सुद्धा त्यांचं म्हणजे वाऱ्याद्वारे हवेद्वारे येतात। ज्यावेळेस आमचे लहान नातू आहे दोन्ही किंवा आमचे सूनबाई इथे राहतात, आमचे दोन्ही मुलं बाहेर ठिकाणीच राहतात, त्यामुळे आम्ही ज्यावेळेस त्यांचा टॉयलचा यूज करतो स्नान केल्यानंतर त्यांचा आम्हाला असा टॉयलचा म्हणजे मिरचीचा आम्हाला लागतो, ज्यावेळेस आमचे शरीर त्वचेला जळजळ सुद्धा होतात। या संबंधी आपण स्थानिक प्रशासन म्हणजेच नगर परिषदकडे तक्रार केली असेल, त्यांच्याकडनं काय आपल्याला सहयोग मिळालेला आहे? त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याच प्रकारचं सहयोग मिळालेला नाही आणि आम्ही त्यांच्याकडे 3 वेळा सुद्धा आम्ही अर्ज दिले, अजून त्याचा कोणत्याच प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही। आणि आणखीन मला जेव्हा मी अभ्यास करतो, लर्न करतो, तेव्हा मला आवाजात पण डिस्टर्ब होते आणि मला लर्न पण होत नाही।